सक्षमीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल, राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 24% साठा, माणदेशी फाउंडेशननं सुरू केलेल्या चारा छावणीला 1 वर्ष पूर्ण, कापूस उत्पादन यंदा 22 लाख गाठींनी कमी होणार आणि नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष हंगाम 1 महिन्यानं लांबला। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। पंचायत सक्षमीकरणामध्ये देशात यंदा महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वेळेत निधी देण्यात महाराष्ट्र अग्रेसर ठरलाय। पंचायतींमधलं चांगलं काम आणि मनुष्यबळ सक्षमीकरण यांच्यामुळे केंद्र शासनाच्या वतीनं 2.5 कोटी रुपयांचा पहिला पुरस्कार यंदा महाराष्ट्र शासनाला मिळालाय। राज्यातल्या वेगवेगळ्या पंचायत संस्थांचाही केंद्र शासनानं 2.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देऊन गौरव केलाय। रत्नागिरी जिल्हा परिषदेला 40 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला असून गडहिंग्लज आणि डहाणू पंचायत समित्यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचे पुरस्कार मिळालेत। याशिवाय 14 ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येकी 6 लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर झालेत। दापोली जिल्ह्यातली जाळगाव, मुळशी तालुक्यातली माण, पाटण तालुक्यातली मन्याची वाडी, वसई तालुक्यातली पोमण या ग्रामपंचायतींचा पुरस्कारांमध्ये समावेश आहे। याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या ठक्करवाडीला राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। दुष्काळामुळे राज्यातली पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होतीये। राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या फक्त 24% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाडा विभागात सर्वात भीषण परिस्थिती आहे। या विभागांमधल्या धरणात फक्त 7% पाणी सध्या उपलब्ध आहे। मराठवाड्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या प्रकल्पातल्या जलाशयांनी तळ गाठलाय। या विभागांमधल्या मोठ्या प्रकल्पात केवळ 6%, मध्यम प्रकल्पात 16% तर लघु प्रकल्पात 7% एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे। इतर विभागांच्या तुलनेत कोकणातल्या जलाशयांमध्ये जास्त जलसाठा आहे। राज्यातल्या 2475 धरणांच्या जलाशयात एकंदर 8856 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी शिल्लक आहे। बहुतेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे शेतीला जगवायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय। माणदेशी फाउंडेशननं म्हसवड तालुक्यात सुरू केलेल्या चारा छावणीला रविवारी म्हणजे 21 एप्रिलला 1 वर्ष पूर्ण झालंय। शासकीय अनुदान मिळालेली ही राज्यातली पहिली चारा छावणी असून ऑक्टोबर अखेर छावणीत तब्बल 13,000 जनावरं होती। इथं जनावरांसाठी पुरेसा चारा आणि पाणी मिळतं। चारा छावणीतल्या तीव्र उन्हामुळे जनावरांचे हाल लक्षात घेऊन ग्रीन शेडचंही वाटप करण्यात आलंय। पशुधन वाचवण्यासाठी बळीराजा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना या चारा छावणीनं फक्त जनावरांनाच नव्हे तर बळीराजालाही मदतीचा हात दिलाय। दुष्काळानं होरपळलेले शेतकरीही तिथंच चूल मांडून स्वयंपाक करतात आणि स्वतःचंही पोट भरतात। शेतकऱ्यांसाठी माणदेशी फाउंडेशननं धान्याचंही मोफत वाटप करण्याची सोय केली आहे। या छावणीमध्ये शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहनांची मोफत सोय करण्यात आली आहे। या चारा छावणीमध्ये गुढीपाडवा, रक्षाबंधन असे वेगवेगळे सण सुद्धा साजरे करण्यात येतात। माणदेशी फाउंडेशननं हे काम आणखी पुढे नेण्याचं ठरवलंय। सिमेंट बंधारे बांधणं, नाला बंधांमधला गाळ उपसणं अशी कामं करून पावसाचा थेंबन थेंब अडवण्याचा आणि ओलिताखालच्या जमिनीचं क्षेत्र वाढवण्याचा संकल्प केलाय। कमी पाऊस आणि इतर गोष्टींमुळे यंदा अनेक पिकांच्या उत्पादनाला फटका बसला असून कापसाचं उत्पादनही यंदा कमी होईल असा अंदाज आहे। राज्यात यंदा कापसाचं उत्पादन 50,000 गाठींनी कमी होण्याचा अंदाज आहे। भारतीय कापूस संघानं म्हणजे CAIनं नुकताच कापूस उत्पादनाचा हा अंदाज वर्तवलाय। गेल्या वर्षी राज्यात 72 लाख गाठींचं उत्पादन झालं होतं, मात्र यंदा ते 71.5 लाख इतकंच आहे। पावसाचं घटलेलं प्रमाण आणि उशिरा झालेल्या पेरण्यांमुळे कापसाच्या उत्पादनाला फटका बसणार आहे। देशात यंदा 351 लाख गाठींचं उत्पादन होणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन 22 लाख गाठींनी कमी असणार आहे। महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही कापसाचं उत्पादन घटणार असून आंध्र प्रदेशमध्ये मात्र हे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातला द्राक्षांचा हंगाम यंदा 1 महिन्यानं लांबलाय। लेट छाटणीतला 25% द्राक्षमाल अजूनही शिल्लक असल्यामुळे द्राक्ष हंगाम यंदा 1 महिन्यानं लांबलाय। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडचा द्राक्ष हंगाम साधारण 15 एप्रिलपर्यंत आटोपतो, मात्र यंदा पहिल्यांदाच माल शिल्लक असल्यानं हंगाम तब्बल 1 महिन्यानं लांबलाय। द्राक्षांचं उत्पादन जास्त झाल्यामुळे हा हंगाम वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। दरवेळी शेवटच्या टप्प्यात मागणी वाढून भाव वाढतात, मात्र यावेळी बाजाराचं नियोजन कोलमडलंय। दुष्काळी स्थितीमुळे अर्ली छाटणीत मोठ्या प्रमाणावर माल निघून जाईल आणि शेवटच्या टप्प्यात भावांमध्ये वाढ होईल
या आशेमुळे यंदा लेट छाटणीचं प्रमाण जास्त राहिलंय। त्यामुळे या टप्प्यात बाजारात मालाची आवक वाढली। हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात द्राक्षांना मागणी स्थिर राहील असं सांगितलं जातंय। सुरू ऊसाच्या पिकास उन्हाळी हंगामात विशेषतः एप्रिल महिन्यात तापमान वाढीनंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो। हेक्टरी ऊसांची संख्या कमी होऊन उत्पादन घटतं। त्यावर उपाय म्हणून एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत। आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे। भेंडी कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, दुधी भोपळा कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, काकडी कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, कारले कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, कोबी कमाल 800 रुपये किमान 600 रुपये, शेवगा कमाल 2600 रुपये किमान 2000 रुपये, टोमॅटो कमाल 900 रुपये किमान 600 रुपये, वांगी कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, हिरवी मिरची कमाल 2600 रुपये किमान 2000 रुपये। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडं राहील। राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।